तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। आमच्या घरावर तर हे दगड 1-2 तारखेपासून येत आहेत, परंतु आधी स्लो मोशन होती दगडांची आणि आता इतक्या स्पीडमध्ये वाढले आहेत की हदसे ज्यादा। आधी 10:30 ते 11:30 टाईम होतं, ते 1च्या सुमारापर्यंत चालूच होतं आणि आता टाईम आहे 7:30 7:15च्या पासून, म्हणजे रात्रीलाच इव्हिनिंगपासूनच चालू करतो। आणि आवाज एवढं होते की टिनावर आणि स्लॅबवर पण मुलं आणि आम्ही म्हणजे सगळे असे घाबरत आहो की कुठलं भूत आलं, कुठलं काय आलं, कुठलं असं जादूटोणा आमच्याच घरावर आलं, अशी पण भीती आमच्या मनामध्ये निर्माण होत आहे। आणि एवढं म्हणजे असं आमच्या घराचं पण नुकसान झालं आणि टिनाचं पण नुकसान झालं। टीन इतकं चेपकलं आहे, ते दगड म्हणजे मारू मारू टिचकलं पण आहे आणि हा पावसाळ्यामध्ये तर तिथून पाणी पण जाण्याची शक्यता आहे। दगड कोणाला लागलं नाही, पण पायापर्यंत आलेला आहे दगड, पायाच्या जवळ आलेला आहे। आणि मोठ्या दगडामध्ये तर आमच्या घरच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई त्याला लागतच होतं त्यांना, पण बरं झालं की लागलं नाही। आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनला एक तक्रार केली साकोलीला रंगारी सरांकडे, दुसरी तक्रार डुग्गीपार पोलीस स्टेशनला दिली। पोलीस विभाग से आले होते का? हो, एक सर आले होते, निर्वाण सर डुग्गीपारमधनं। काय सांगितलं त्यांनी? त्यांनी म्हटलं की तुम्ही चोराला शोधा, आम्ही नेऊ, शोधून तुम्ही द्या, आम्ही नेऊ, असं त्यांनी उत्तर दिलं। तर या ठिकाणी सुरेश हरणे म्हणून आहेत, ते माझ्या घरी आले होते की त्यांनी मला ही हकीकत सांगितली। आमचे कार्यकर्त्यांचा सध्या अनिल किनापूर यांच्यामार्फत मी त्यांना सांगितलं की बाबा पहिल्यांदा तुम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्या। आणि आम्ही पहिल्यांदा आलो, मग दुसऱ्यांदा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एक रिपोर्ट देऊन द्या त्यांच्या माहितीसाठी। तर आणि आम्ही पण या ठिकाणी ज्या दिवशी आलो त्या दिवशी तर दगडं आमच्यासमोर आलेच नाही। आजसुद्धा आम्ही या ठिकाणी आहोत तर आम्हाला काही दगडं दिसत नाही आहेत। तर याच्या अर्थ जी बी दगडं येतात आहे काही जादूटोण्याचा प्रकार नाही आहे। बाबाकडे काही हे गेले होते, त्यांनी सांगितले की बाबा तुम्हाला हवन करावं लागेल, जे करावं लागेल, आणि मग काही दक्षिणा घेतली आणि मग तो प्रकार थांबलाच नाही। मग काय यांना सुद्धा नागरिकांनी सांगितले की बाबा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याकडे आपण जा, तर ते काहीतरी करतील। मग आमच्याकडे आले, आम्ही सांगितलं, मी बघितलं तर दगडं या ठिकाणी दिसतात आहे, परंतु काही मनोरुग्ण असतात किंवा काही भांडणं असतात, काही शेतीसाठी असतात, काय असे वेगवेगळ्या प्रकाराने लोक दगडं मारत असतात। या ठिकाणी जादूटोण्याचा प्रकार वगैरे असं काही नसते। आपल्याला वाटते का बाबा हे प्रकरण मिटवू शकते? नाही, बाबा हा प्रकरण मिटवू शकत नाही, कारण की या ठिकाणी मानवी आहेत। कारण न्यूटनचा गतिविषयक नियम तुम्हाला सांगतो, न्यूटन असा म्हणतो की एखाद्या अचल वस्तूवर जोपर्यंत आपण बल प्रयुक्त करत नाही तोपर्यंत ती वस्तू हलत नाही किंवा समोर जात नाही। म्हणजे जोपर्यंत आपण एखाद्या वस्तूला धक्का लावत नाही तोपर्यंत ती समोर वस्तू जाऊच शकत नाही। जेव्हा दगड एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी येते याचा अर्थ तो कोणीतरी फेकून मारतो। फक्त एवढंच आहे की आपल्याला त्याला शोधायचं आहे, आणि कोण आहे तो शोधणे आपल्याला आवश्यक आहे। आपण आता चारही बाजूला आहोत, आता दगड येत नाही, परंतु नेमकं आपण घरामध्ये गेलो बसलो तर नेमका कोणीतरी दगड मारून त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि मोहल्ल्यामध्ये परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रकार करतो। हा कुठे थांबला पाहिजे। पोलीस विभागाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे, जातीनं शोधणं त्यांचं काम आहे, आणि कोणीतरी मानवी हात आहे या ठिकाणी। असं काही हे नाही आहे की जादूटोणा आहे, जादूटोण्याचा प्रकार आहे, हा मुळेच काही नाही, मानवी हात आहे आणि तो शोधणं आपल्याला जरूर आहे। आणि एकदा आपण त्याला शोधलं तर हा प्रकार ॲटोमॅटिकली बंद होईल। हा एक तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।